आंबट आहे हे असं खायचं. हा याला असं शिवाजी महाराज की जय. बघा काय बर आलो आलो. काल माझा बर्थडे होता पण काल लाईट नव्हती त्यामुळे ब्लॉग घेतला नाही तो आणि आता चालू केलेला आहे कारण की आता मी आवरलेलं आहे. कालचेच कपडे घातले कारण की आम्हाला जायचं आता सिंहगडला फिरायला आणि वातावरण बघा किती छान आहे. फक्त थोडा पाऊस चालू आहे. रेनकोटची व्यवस्था केलेली आहे. रेनकोट घालून मस्त आता आम्ही जाणार आहे सिंहगडला. तिकडचा व्हिडिओ पण तुम्हाला येणार लगेच. आणि वरच जायचं आपल्याला फिरायला. श्रुती आवरलं तुझं चालायचं. हे बघ कपड्याचा जुगाड केला. हे बघ कपड्याचं जुगाड पण केलेलं आहे कारण की आता काय वाळत नाही कपडे. तर चला आता मी ज्यांना कोणी मला बर्थडे विश केलेलं आहे सगळ्यांना खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांना खरंच थँक्यू. तर आम्ही निघालो आता सिंहगडला आणि पहिले इथून आता आम्ही रेनकोट घेऊन टाकले कारण की रेनकोट नव्हते. डीमार्टमधून 2 रेनकोट घेतले. इकडे वरद श्रुतीसाठी रेनकोट घेतो. विजय घेतोय वरदसाठी रेनकोट. चला काय राहिलं आता फक्त रेनकोटच राहिले होते ना. ठीक आहे चला आता मी तुम्हाला पुढे भेटतोच कारण की आता इथं अलाउड आहे का नाही काहीच माहित नाही. आम्ही फक्त चालू आहे वरद बघा. तू बघ ना कोणतं आवडतं तुला. कोणतंही घे. हेच घे पर्पल वालाच. तर चला आता पुढे भेटतो मी तुम्हाला. तर आता आम्ही डीमार्ट मधून निघलेलो आहे. बघा आम्ही रेनकोट घेतले तिथून आम्ही आणि वरच बघा फोटोशूट चालू आहे त्यांचे सेम रेनकोट झाले म्हणून. हे बघा विजयने पण घातलं. सगळ्यांनी घातलंय आम्ही रेनकोट आणि श्रुतीने पण घेतलेलं आहे. तर आता निघतो इथून. हे बघा डीमार्ट आणि थोडा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे म्हटलं आता घालून घेऊ आणि वरची परेशानी काही होणार नाही तुम्हाला वाटत असेल तर कारण की आम्ही त्याची काळजीच घेऊ. त्याचं शूटर पण घेतलेलं आहे. आता समोरीला शूटर घातल्यानंतर त्याला वरतून रेनकोट घालू आम्ही. हे बघा याचे बी ब्लॉग चालू आहे यांचं पण आणि आपला पण चालूच आहे आता. तर चला आता मी जातोय पुढं कारण की खूप उशीर झालेला आहे. आभाळ पण जास्त आलेले आहे. आम्ही कमीत कमी पाऊस लागण्याची काळजी घेऊ आम्ही आता. हे बघा कॅडबरी बी घेतली डीमार्टमधून. तर चला आता मी तुम्हाला भेटतो पुढे. हे बघा असं काही इकडं आता व्ह्यू दाखवतो पहिले तुम्हाला मी. हे बघा मस्त असं व्ह्यू आहे. पूर्ण मोठा असा घाट आहे. एकदम घाटावर थांबलेलो आम्ही. अजून वरती जायचंय. हे बघा डायरेक्ट इकडं खाली खाई सारखं ते डायरेक्ट खाईचे. हे बघा इथं बारीक असं छोटं म्हणजे लांब आहे गुरुद्वारा. एक नंबर दिसते इथून. माहिती नाही काय ते आम्ही आता अंदाज लावलेला गुरुद्वारा असायला पाहिजे. तर आता अशा आम्ही सगळेजण इकडं थांबलेलो आहे. मला थोडंसं व्हिडिओ घेऊन टाका. हे बघा डायरेक्ट उतारे सगळं इकडं. परत कुठं आला तू. पाऊस चालू आहे. तू भिजला नाही भिजला. तू रेनकोट घातलेला आहे. नवीन घातलं तू. तर चला आता पुढे तुम्हाला भेटतोच मी. अजून पुढे भरपूर व्हिडिओ बनणार आहे आपला. ते पण तुम्हाला दाखवतो. थंडी वाजते ना. चहा घेतली आम्ही आता. परत चिप्स खातो. ही परत कसं वाटतंय. छान वाटायला. कसं आहे. हे बघा इकडे गडाची सुरुवात आहे. थंडा तू पण. भरपूर पर्यटक येतात इथं. वारा पण खूप चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हा जय. चला शिकवलं ते आम्ही आत्ताच. बघितले तू किती आहे रे. 2 आहे. बघा वाऱ्याचा जास्त आवाज येत असेल तुम्हाला इथं कारण की वारं खूप आहे. आता बाकी व्हिडिओ तुम्ही वरती गेल्यावर घेईनच. थोडं शॉर्ट घेतो सगळ्यांचा. मी आता पहिल्या दरवाजाजवळ आलेलो आहे आणि तो क्रॉस केलेला त्याच्यावरती जात सध्या आम्ही उभा आणि खूप अशी हवा चालू आहे. वरला पण खूप थंडी वाजते पण तरी पण त्याला आता
एन्जॉय करायला लागला तो आता खूप. हे बघा, हे बघा धुकं काहीच दिसणार नाही इकडं खाली एका रस्ता आहे बघा. हे बघा खूप असं धुकं आहे आणि अशा वातावरणातच इकडे यायला छान वाटतं. मस्त असं वातावरण आहे. इथे नेटवर्क जास्त नाही आहे, एअरटेलला नाही आहे, जिओला आहे. हे बघा मस्त छान असं वातावरण पण तयार झालेलं इथं. हे बघा इथं असं पाणी साचलेलं म्हणजे इथं पाण्याचं हे होतं हौद. हे बघा येण्यासाठी रस्ता नाही दिसत तर नाही. परत कसं तू कर. हे बघा तोफ खाना आहे हा. इकडं आता आम्ही आलोय. वरद ए वरद काय बघू तरी आपण. अरे तोफ आहे तोफ इथून टाकत होता ते. तोफचं आहे ती जागा. हा तोफ लावतात तिकडून ते. वरड एकदाच वरड. छान असा प्लेस आहे. इकडनं बाहेर येत तर मस्त असं प्लेस आहे. चला खाली चला. हा चला खाली. मोठा असं खेकडा आहे तो आतून चालला आता त्याच्या घरात. व्हायब्रेट होतं का त्यांना. काय होतं रे वरत. खेकडा होता. घ्यायचं त्याला घरी घ्यायचं. चला येईन का चढतो तुला. चला इकडं तोफ होती पहिले, आता नाहीये. नंतर तोफच बघण्यासाठी गेलो होतो आम्ही. पण काय शेवटी खेकडा दिसला, तोफ तर काही दिसली नाही. तर पायऱ्या आहे ते खूप आहे. हो इकडं विजयंती समोर गेले. म्हणलं आता लॉंग कट मारू पण शॉर्टकट नको. शॉर्टकट कसं गडावर सध्या घाई नको, त्यामुळं आम्ही लॉंग कटने आलो. थोडं लांब न आलो. कुठे हे दोघं आतमध्ये आहे ना. काय करताय. ब्लॉग घेताय. आम्ही खेकडा बघितला. घोड्यांसाठी जागा केलेली महाराजांच्या काळामध्ये. म्हणजे त्या काळामध्ये ह्या गोष्टी करणं शक्तीने तरी झालेलं आहे. आपल्याला दिसतंय ते आता आपल्या डोळ्यांनी. इकडे समोर बघा आता इथे थोडा हौद आहे. हा बघा हौद. इकडे हौद पण केलेलं आहे घोड्यांच्या पाण्यासाठी. मस्त असं केलेलं आहे बघा. खूप कठीण आहे इथे चालणं. खूप कठीण आहे. तरी पण मी आता आलोय तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा किती छान. इथं पूर्ण हौद आहे. एखाद्या जण यात पडू बी शकतं. म्हणजे जर दिसलं नाही तर. थोडासा नाश्ता करावं म्हटलं तर भजी घे ना. जास्त खाल्लं तर परत त्रास पण होईल. त्यामुळे म्हटलं थोडंच लाईट खाऊ आता. भजी त्याला भजी आवडलेले वरदला, त्यामुळे मस्त खातोय तो आता भजी. कांदा भजी गरम भजी. असं हे बघा वातावरण बाहेर छान वातावरण झालेलं. कसे भजी कसे खरं सांग. छान आहे ना. भूक लागली. छान आहे. सध्या भूक लागलेली काही पण जातं अशा भुकेमध्ये, तुम्हाला तर माहिती. आता मिसळ गेला विजय आणायला इकडं. आणि आता मिसळ नाही का. नाही बरोबर बोललो मी. भजी तानाजी मालुसरे यांची समाधी स्थान आहे. तर आता बघा इथं असं सगळं इतिहास लिहिलेला आहे. छान असं मस्त इथं कोरलेलं आहे बघा. हे बघा महाराजांसोबत. हे बघ हे वरद शिवाजी महाराज हे त्यांच्या आई. हे बघा इकडं मस्त असं दाखवलेलं आहे मावळ्यांना. आपल्या सगळे मावळे शस्त्र घेऊन असताना. धुक्यामध्ये एकदम छान वाटतंय. आणि बघा त्या काळातली गन. जास्त तलवारी भाला याचाच वापर होत होता, त्यामुळे ते दिसले. आता त्यामुळे मी झूम करून दाखवले. प्रत्येक हत्यार आहे सगळ्यांच्या हातात.
छान आहे. हे बघा जवळून पण छान दिसतं, असं रिअल वाटतंय, डायरेक्ट रिअल, इतकं छान बनवलेलं आहे. चल वरात. हे बघा रिअल वाटतंय सगळं, एवढं म्हणजे छान बनवलेलं आहे. इकडं खाली पूर्ण हे दुकान, नावं दिली पाहिजे तेव्हा ना. आणि सगळ्यात आधी आम्ही अगोदर आतमध्ये यायच्या आधी म्हणजे चपला वगैरे बाहेर काढून आलो. चपला पण नाहीये, चपला वगैरे सगळं बाहेर काढलेलं, ही चांगली गोष्ट आहे, मला खूप आवडलेलं आहे. समाधी इथं त्यांची. हे बघा इकडे समाधी स्थान, इकडे त्यांचं स्मारक आहे. इथं आपला झेंडा पण आहे, भगवा झेंडा, आपला मान सन्मान. जे करतो तू, जे करतो, जे कर, जे कर, जा जे कर. तिथं डोकं टेको, तिथे डोकं टेको. हे बघा इकडं कल्याण दरवाजा आहे, पण आता जायचा रस्ता काय माहित नाही आम्हाला, आम्ही बघू आता. तर विजय चाललाय बघायला. दम्मानी जाय रे भाऊ, दम्मानी जाय, दम्मानी जाय, दम्मानी जाय. हे बघा इकडे त्यांचं रील काढणं चालू आहे, आणि पूर्ण धुकं आहे पलीकडं, काय काहीच दिसत नाही, दरीचे पूर्ण पलीकडं. हे बघा आम्ही जिकडनं आलो तिकडचं बघा, आता इकडनं आलोय आम्ही आत्ता. इकडे पूर्ण दरी आहे, काहीच दिसत नाही. विजय कुठे गेला काहीच दिसत नाहीये, एकदम झूम केल्यानंतर दिसत तुम्हाला. हे बघा काय, बरं बरं आलो आलो. तर चला आता खाली जायचं आपल्याला, आणि आपण जाऊया खाली आता, चला. हे बघा हा एक कल्याण दरवाजा इकडे वरती, आणि आम्ही या साईडने आलेलो. बापरे, ह्या साईडने काही दिसणार नाही, रस्ता पण दिसत नाही या साईडने. इकडे खाली यायला रस्ता आहे बहुतेक थोडा. तर चला आता आम्ही जातो वरती कल्याण दरवाजाकडे. तर आता आम्ही आलेलो इथे वरती कल्याण दरवाजा एक्झिट वरती बसलेलो आहे. खूप खूप दम लागलेला आहे, कारण की धुकं आहे, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय, आणि वरत पण मीच घेतोय वरतला चढावरून. हे बघा वरत कसं बसलं इथे, मला त्याला घेऊन चालणं शक्यच नाही. अजून एक पॉइंट चालणं नाही होत त्याला. कोणता पॉइंट आहे रे भाऊ? सुसाईड पॉइंट. कुठे सुसाईड पॉइंट? करायची का कोणाला नाही करायची ना. हा बापरे, हे बघा तिकडे भाग्यश्री दिसत पण असेल तुम्हाला, इकडे बसलेल्या वरत. तू किती वेळेचं कणीसच खातोय, त्याला बघ 2 मिनिटं. काय माहिती. आणि हे बघा इकडे खाली दरवाजा आहे, असं आलोय आम्ही आता. इकडनं आलो असं, तिकडनं. श्रुती धर त्याला. माझ्या बाळावर मला लय प्राऊड ऑफ फील होतंय, एवढ्या वेळपर्यंत तो नको आणू रे त्याला, इकडे डायरेक्ट कडे. श्रुती तिकडेच घेईन त्याला, तिकडेच ठेव त्याला. तर हे बघा इकडे डायरेक्ट. ए विजय तिकडे कशाला जातो येड्यावानी, काही पण नको करू ना. हे बघा हे बघा इकडे लिहिलेलं आहे आता, कारण की आम्ही पहिले पाऊल वाटेने आलतो. आता इकडे सरळ सरळ रस्ता आहे रिटर्न जाण्यासाठी. हे सगळेजण बसले आहेत तिथं, खूप दमलेलं आहे बघा, काहीच दिसणार नाही, सगळं धुकं. इकडे खाली दरी आहे, इकडे पण समोर काहीच दिसत नाही. आम्ही गेलो पण नाही तिकडे समोर, इकडे खालीच गेलतो आम्ही. तर असं काही गड आहे. मला असं वाटतं सुट्टी घेतली, सफल झाली, काहीतरी चांगलं नवीन बघायला भेटलं, खूप छान वाटतंय. ते तरी बरं आहे पाऊस नाही आहे, पावसाने साथ दिली. म्हणजे जास्त जर डोंगरावर पाऊस राहत नाही, कारण की वाऱ्याने पाऊस समोर जातो, इकडचा पाऊस तिकडे गेला असू शकतो, सांगता येत नाही. पण हे बघा किती छान, खूप खूप हिंडलोय वरदला, तर खूप एन्जॉय झालेलं वरदचा. आणि वरद फक्त आता त्याची तब्येत खराब नाही झाली पाहिजे, तीच अपेक्षा आहे. नाहीतरी तर बघण्यासारखं खूप छान आहे, काही काही आणि बघितलेलं पण आहे. आणि काही भरपूर अशा गोष्टी, झुंजार बुरुज आहे समोर, इकडे समोर गेलं की, तिकडे काही गेलो नाही आम्ही. आणि असंच आम्ही नवीन नवीन ठिकाणी जात राहणार आता पुण्याला आलो म्हटल्यावर. तर चला आता तुम्हाला
तर चला आता तुम्हाला पुढे भेटतो मी आता अजून डायरेक्ट आता आम्ही जाणार खाली डायरेक्ट घरी कारण की आता खूप इंडलेलं आहे दमलेलो पण आहे थांबलो तर आम्ही तिकडं समोर विजय कोणतं धरण आहे रे समोर आपण तिथं थांबायचं म्हटलं होतं खडकवासला तिथं थांबलो तर थांबणार आहे आम्ही जर टाइम राहिला तर अंधार पडला तर जाणार आहे तर चला आता तुम्ही वातावरणाचं एन्जॉय घ्या मी आता भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तोपर्यंत तुम्ही वेट करा आता इथं थोडंसं काहीतरी गरम गरम खावं म्हटलं तरी तुम्ही आता घेतोय मक्का भाजलेला उकडलेला नको कारण की मला उकडलेला आवडत नाही हे बघा कसं आहे खट्टा मिठ्ठा आंबट आहे हा याला असं गोड आहे तर असं काय आता आम्ही घेतलेलं आहे खायला वरणी एक संपवलेलं आहे दुसरं अजून खाय त्यासाठी बॅगमेन ठेवलेलं लावा थोडा एकदम मस्त लागले हे बघा खूप पदार्थ असे मस्त मसाला लावून मस्त मसाल्याचं देव कसा दे इकडं थोडं रेट जास्त आहे कारण की वरती गडावर भेटतं आणायला त्यांनाच खूप महाग जात त्यामुळे रेट जास्त येतं थोडे सगळ्याच गोष्टीचे मस्त वाफा निघालेले गरम गरम मस्त हे बघा एवढं थंड वातावरणात मस्त चला झालंय का लगेच खाणारी हे बघा इथं पॅरेट आता भेटलेलं पोपट बघ हाताला सामान उडवून टाकलं चांगला बसला होता काय बरं काय आहे पोपट हे बघा मस्त असं इथं सगळे पब्लिकच आहे जेव्हा मक्का मस्त गरम गरम मक्का खातो आम्ही मस्तपैकी एकदम छान वातावरण आहे आणि खूप छान वाटतं वारा गिरा पण येते खडकवासला धरण तर आम्ही या साईड बॅक साईडने आलेलो तिकडनं पूर्ण पाणी दिसत होतं म्हणलं इकडनं पाणी चालू असं म्हणून आलोय पण इकडं पाणी सगळं बंद आहे कशाला उघडन ते पाणी भरल्यानंतरच उघडन ना ते बघा कुत्रे पण झोपले म्हणजे इथं भरपूर दिवसापासून बंदच आहे आणि इकडं विजय कोणती सिटी आहे नांदेड सिटी या साईडला बघा या साईडला नांदेड सिटी सगळी आणि हे बघा किती छान व्ह्यू आहे पण काय मतलब मिळालं इकडून आमच्या आतमध्ये भरपूर आतमध्ये आलो मी 5 किलोमीटर आतमध्ये आलो ओव्हरफ्लो झालं ना तेव्हा सोडतात ओव्हरफ्लो झालंच नाही ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी सोडतात हे बघा वर तिकडे बसलेलं वर झोपला होता तो तिकडे थांबलो आम्ही तर उठला तो तर चला आता चाललोय घरी आम्ही आलेलो आहे गडावरती खाली आता बाकीचा व्हिडिओ मी घरी घेईल काय डोकं दुखायला लागलं माझं थंड 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 आणि डोकं